नमस्कार, श्वेताज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण तिळगुळाच्या वड्या तयार करणार आहोत। तिळगुळाला हिवाळ्यातील सुपर फूड असं म्हटलं जातं। मकर संक्रांत जवळ येत आहे, तर त्यासाठी झटपट आणि खुसखुशीत अशा तिळगुळाच्या वड्या कशा बनवायच्या ते आज आपण पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तिळगुळाच्या वड्या बनवण्यासाठी आपण इथे 1 कप तीळ घेतलेले आहेत। हे पॉलिश न केलेले तीळ आपण इथे घेतलेले आहेत। याऐवजी जे पांढरे तीळ येतात पॉलिश केलेले ते तुम्ही घेतले तरी सुद्धा चालेल, पण हे जे तीळ आहेत पॉलिश न केलेले, याच्या ज्या वड्या आहेत त्या अतिशय टेस्टी तयार होतात। तर आता हे तीळ मंद आचेवर अगदी खमंग आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजत असताना आपल्याला एकसारखे ते परतत राहायचे आहेत। तर आता इथे तुम्ही पाहू शकता तीळ छान फुलून आलेले आहेत। तर आता आपण हे काढून घेऊयात। तर एका बाउलमध्ये आता आपण हे तीळ काढून घेणार आहोत आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत। त्यानंतर सेम कढईमध्ये आपण अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत। हे शेंगदाणे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजत असताना ते मंद आचेवरच भाजायचे आहेत, म्हणजे शेंगदाणे खमंग भाजले जातात। आपण नेहमी जसे शेंगदाणे भाजून घेतो त्याच पद्धतीने शेंगदाणे आपण इथे भाजून घेणार आहोत। तर आता इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। आता हे सुद्धा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपण इथे पाव कप सुकं खोबरं घेतलेलं आहे। आता हे सुकं खोबरं सुद्धा मंद आचेवर व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत। सुकं खोबरं भाजत असताना आपल्याला ते एकसारखं परतत राहायचं आहे, कारण सुकं खोबरं भाजण्याचा जो टायमिंग आहे तो कमी आहे। सुकं खोबरं पटकन भाजलं जातं, म्हणून मंद आचेवर आपण ते भाजून घेणार आहोत। आता इथे मी गॅस बंद केलेला आहे। कढई गरम आहे, तर या गरम कढईमध्येच थोडा वेळ अजून हे आपण परतून घेणार आहोत। तर असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि आता ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आता हे जे सगळे जिन्नस आहेत ते सगळे थंड झालेले आहेत। आता थंड झाल्यानंतर आपण एक एक ते मिक्सरमधनं वाटून घेऊया। तर सुरुवातीला आपण तीळ घेतलेले आहेत, तर आता ह्या तिळाचा आपल्याला जाडसर कूट करून घ्यायचा आहे। तर आता इथे तुम्ही पाहू शकता तीळ आपण असे जाडसर वाटून घेतलेले आहेत। तुम्हाला जर आवडत असेल तर यापेक्षा बारीक कूटही तुम्ही तिळाचा करून घेऊ शकता। आता हा तिळाचा कूट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आणि आता याच पॉटमध्ये भाजलेले शेंगदाणे आपण घालणार आहोत आणि याचाही आपण जाडसर कूट करून घेणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकता असा जाडसर कूट आपण शेंगदाण्याचा करून घेतलेला आहे आणि हा कूट आपण या तिळाच्या कूटामध्येच मिक्स करणार आहोत। त्यानंतर सुकं खोबरं सुद्धा आपण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा यामध्ये घातलेलं आहे। आता एका कढईमध्ये 3 चमचे इतकं साजूक तूप आपण घेतलेलं आहे। आता या कढईमध्ये आपल्याला गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे। तर गूळ मेल्ट करण्यासाठी आपण 1 कप इतका गूळ घेतलेला आहे आणि आता हा गूळ मंद आचेवर आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे। गुळाचा आपल्याला पाक बनवायचा नाहीये, तर गूळ आपण फक्त मेल्ट करून घेणार आहोत। गूळ मेल्ट करत असताना आपल्याला एकसारखा तो हलवत राहायचा आहे। तर आता इथे तुम्ही पाहू शकता गूळ मेल्ट करून झालेला आहे। आता यामध्ये लगेचच आपण तीळ शेंगदाण्याचा जो कूट केलेला होता तो लगेच आपण यामध्ये घालणार आहोत। तीळ शेंगदाणे आणि खोबऱ्याचा कूट आपण यामध्ये घातलेला आहे आणि लगेच आपल्याला यामध्ये तो मिक्स करून घ्यायचा आहे। आता ही जी पुढची प्रोसेस आहे ती आपल्याला पटपट करायची आहे। आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्सचे काप घातलेले आहेत। तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असतील त्याचे काप तुम्ही यामध्ये घालू शकता। तिथे मी बदाम, काजू आणि पिस्त्याचे काप घातलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा आपण वेलची जायफळची पूड घातलेली आहे आणि ती सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत।
आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपण हे मिश्रण एका तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे एका प्लेटला मी तूप लावून ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊयात. आणि आता लगेचच गरम असतानाच हे मिश्रण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण पसरवण्यासाठी तुम्ही एखाद्या ग्लासचा किंवा वाटीचा सुद्धा वापर करू शकता. तुम्हाला जेवढ्या जाड किंवा पातळ वड्या हव्या असतील त्या पद्धतीने तुम्ही हे मिश्रण थापून घेऊ शकता. तर आता इथे हे मिश्रण व्यवस्थित पसरवून झालेलं आहे. आता आपण याच्या वड्या कट करणार आहोत. पण वड्या कट करत असताना मिश्रण गरम असताना लगेचच वड्या कापायच्या नाही आहेत. तर थोडं मिश्रण कोमट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. अगदी मिश्रण थंड होण्याची सुद्धा वाट बघायची नाहीये किंवा खूप गरम असताना सुद्धा वड्या कापायच्या नाहीयेत. तर तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये इथे वड्या तुम्ही कट करून घेऊ शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता खूप छान आपल्या वड्या कापल्या जात आहेत. कुठेही वडी कट करत असताना ते तुटत नाहीये. तुम्ही पाहू शकता अगदी खुसखुशीत आणि टेस्टी अशा या वड्या तयार होतात. तुम्ही पाहू शकता खुसखुशीत आणि झटपट तयार होणारी आपली तिळाची वडी तयार आहे. खायला पण अगदी खमंग आणि टेस्टी अशी ही वडी लागते. अजिबातही कडक या वड्या होत नाहीत. तिळाचे लाडू तर आपण नेहमीच बनवत असतो, पण या संक्रांतीला ही झटपट होणारी तिळाची वडी तुम्ही नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. थँक्यू.